भेटण्यासाठी अधिकारी वर्ग आला असेल मला काही कल्पना नाही, परंतु त्यांना यावं लागेल. आता आमच्या समोर हीच एक लढाई राहिलेली आहे. आता मला समजलं की काहीतरी सर्व इतर जिल्ह्यातून वगैरे फॉर्म भरायला लावलेले आहेत. तुम्ही भरून घ्या फॉर्म, आम्ही भरून तर देणार नाही, पण शाळेवर कसं येतात आम्ही बघतो. तुम्हाला नाही रेल्वे स्टेशनवर पैसे दाखवला तर याद राखा आमचा विरोध नाही आहे, परंतु पहिले आमची भरती झाली पाहिजे, नंतर बघू काय करायचं ते. आणि म्हणून आता आपण इथून रॅलीने जाऊया. मला वाटतं महिला पण इथे उपस्थित आहेत. महिलांनी पुढे राहायच्या, त्याच्या पाठीमागे सर्व आपण कार्यकर्ते सर्व पुरुष मंडळी राहणार आहोत. पहिला महिलांनी बॅनर घ्यायचा. मला वाटतं तिथे आपल्या माजी सभापती मॅडम आहेत, त्यांच्याकडे बॅनर आहे, आपल्या सातवी मॅडम त्यांच्या बॅनरच्या पाठीमागे सर्व महिलांनी उभं राहायचं आणि आपण सर्व पैसा भरती नाही कुणाच्या बापाच्या नाही कुणाच्या बापाच्या कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. 57-58 आधी 1854-55ला सिद्धू कानू चांद भैरव पुला आणि जाणव ही 6 भावंड याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आदिवासीने खूप मोठा उठाव केला. ते आम्ही सांगत नाही, त्याचे काय ब्रिटिश गॅजेट लिहिलेलं आहे. आज पण आपल्या भारताचे कायदे ते ब्रिटिशांनी लिहिलेले आहे आणि त्या ब्रिटिश गॅजेट मध्ये लिहिलेलं आहे की 1854-55ला जो उठाव झाला, त्या उठावामध्ये किती लोक आपले शहीद झाले असतील हा आकडा माहिती आपल्याला. जालियनवाला बाग हत्याकांड, आम्हाला मोठ्या याच्यात मात्र शिकतात. जालियनवाला बाग हत्याकांड किती लोक शहीद झाले? जेमतेम 370. आदिवासीचं बलिदान केवढं मोठं आहे. एका लढ्यामध्ये 35,000. किती आकडा रिपीट करा, किती 35,000 आदिवासी शहीद झाले. तेव्हा व्हिक्टोरियाने विचारलं ते आदिवासी लोक काय मागत आहेत? काहीच नाही मागत आहेत. आदिवासी लोक काय सांगत होते? तुम्हाला आमच्या सत्तेचा हिस्सा नको, ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर नको, आम्हाला आमचा जल जंगल जमीन पाहिजे. आज पण आमचा लढा कशासाठी आहे? जल जंगल जमिनीसाठी आहे. आणि तेव्हा 1854-55ला जो आपला आदिवासी शहीद झाला 35,000 समाजातल्या तरुण मुलांना शिकलेल्या तरुणांना नेतृत्व सरकारी प्रशासनामध्ये नोकरी मिळावी म्हणून हा अध्यादेश काढला. परंतु 9 जून 2014 पासून मधल्या काळात तलाठीची भरती झाली. 18 मुलं त्यावेळेस निवड झाली, त्यांच्या ऑर्डर्स तयार केल्या. त्यानंतर काही या भागातले नेते कोर्टात गेले आणि त्याच्यावर स्टे आणला. त्यानंतर शिक्षकांची